हे काय नाव नाटक आहे? काय मिलॉर्ड? आज कोट आणि बँड आहे. पॅन्ट पण आहे ना मिलॉर्ड. नाही, त्याबद्दल आभारी आहे मी, पण बाई लोंबकळते. कोर्टाचा अवमान केल्याबद्दल मी तुमच्यावर पुन्हा कारवाई का करू नये? नाही केली तर बरं होईल मिलॉर्ड, कारण ह्या प्रकरणात माझ्याप्रमाणे माझा हातही दुखावला गेलाय. त्याला आधाराची गरज आहे. ऍक्सिडेंट झालाय मिलॉर्ड. वास्तविक माझ्या सकट माझ्या हातालाही आपल्याविषयी नितांत आदर आहे, भले त्याला तो व्यक्त करता येत नसेल. ठीक आहे, पुढे चला. कुठं? पुढे चला म्हणजे प्रोसीड. मिलॉर्ड, माझा मुद्दा अत्यंत साधा आणि सरळ आहे की माझे अशील अभिजित वैद्य आणि हर्षवर्धन घोडके यांना प्रत्यक्ष गुन्हा करताना कुणी पाहिलेलं नाही. त्यांच्या विरुद्धचा पुरावा हा परिस्थितीजन्य. त्या दिवशी पहाटे साधारण 6 ते 6:30 दरम्यान माझे अशील पेट्रोल पंपावर काही लोकांना दिसले आणि पंक्चर काढणाऱ्या तामिळ पोराला त्यांच्या गाडीचा नंबर लक्षात राहिला. एवढ्या एकाच कारणासाठी त्यांना या प्रकरणात अडकवण्यात आलेले मिलॉर्ड. ऑब्जेक्शन मिलॉर्ड. अडकवण्यात आलेला आहे या शब्दांना माझा आक्षेप आहे. ऑब्जेक्शन सस्टेन्ड. थँक्यू. आणि म्हणून माझी कोर्टाला नम्र विनंती आहे मिलॉर्ड की इंजिनिअरिंगला शिकत असलेल्या आणि कोणचंही पोलीस रेकॉर्ड नसलेल्या माझ्या अशिलांचा फारसा अंत न पाहता त्यांना या केस मधून मुक्त करण्यात यावं. मिलॉर्ड, एकूण 3 गोष्टींवर ही केस उभी आहे. 1, आरोपी आपल्या लाल स्कॉर्पिओसह खुनाच्या जागी, खुनाच्या दिवशी आणि खून होण्याच्या वेळेच्या आसपास पेट्रोल पंपावर उपस्थित असणं. 2, मृत व्यक्तीनं मरण्यापूर्वी अलार्म वाजवला तेव्हा लाल स्कॉर्पिओ पेट्रोल पंपावरून जाताना साक्षीदारांनी पाहिलेली असणं. आणि 3, पेट्रोल पंपावरच्या पंक्चर काढणाऱ्या मुलानं त्याच लाल स्कॉर्पिओचा नंबर दिल्यानंतर पोलिसांनी थोड्याच अवधीत आरोपींना दरोड्याच्या रोख रकमेसकट अटक करणं, 2 दिवसांनी खुनाचं हत्यार सापडणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अभिजित विष्णू वैद्य यांनी दिलेला कबुली जबाब. पण त्यानं कबुली जबाब शिडी विषयी दिला होता मिलॉर्ड. आता हे शिडी प्रकरण काय आहे? त्याचं काय झालं, अभिजितनं त्या स्टोअर्स मधनं चुकून ती शिडी स्वतःच्या खिशात घातली. अहो, शिडी कशी खिशात मावेल? काय बोलताय ते? युअर ऑनर, मराठीतली शिडी नाही, इंग्लिश मधली सीडी म्हणायचंय त्यांना. सीडी, कॉम्पॅक्ट डिस्क. तेच ते. आणि अभिला वाटलं पोलिसांनी त्याचा कबुली जबाब शिडीसाठीच घेतलेला आहे. युअर ऑनर, इंजिनिअरिंगचा विद्यार्थी कबुली जबाब सीडी चोरल्याबद्दलचा आहे की खुनाबद्दलचा आहे हे वाचूनही पाहणार नाही. हत्यारावर आरोपींचे ठसे नाहीत मिलॉर्ड. पुसले असतील. रक्ताचे कपडे सापडले नाहीत. हत्याराप्रमाणे तेही फेकून दिले असतील. आणि रोख रक्कम आरोपींच्याच मालकीची असेल तर 1 लाख रुपये. विद्यार्थ्यांजवळ इतके पैसे. आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे मिलॉर्ड की पेट्रोल पंपावरच्या नोटा ह्या नेहमीच भरपूर वापरलेल्या स्वरूपात असतात. त्या कधीच कोऱ्या किंवा चांगल्या अवस्थेत नसतात. एक्झॅक्टली. या बाबतीत मात्र मिलॉर्ड, मी माझे मित्र कुंथलगिरीकर यांच्याशी पूर्णपणे सहमत आहे. या नोटा बघा, त्या ते म्हणतात तशाच आहेत. आयला तुझा मामालाही सर्किट यार. त्यानं इथं नोटांचा पॉइंट कशाला काढला? का? काय झालं? अरे काय झालं काय, पाहुण्यांकडनं इलेक्शनसाठी भूविकास बँकेतनं आणल्यात त्या नोटा. आता त्या काही नव्या थोड्याच असणार, जुन्या पुराणाच असणार ना त्या. द कोर्ट इज एडजर्न. ओके, धड पडणारा. पण आता बघ माझ्याकडे, हाच बरं. मिमिक्री! मिमिक्री! हे बघ, परच्या माग धावत आला का काय घेऊ? अरे दुसरा पण हात मोडून घ्यायचा आहे काय? पोरीवर शाईन मारत होता. काय रे, पोरींवर लाईन मारतो काय? पोरींवर इम्प्रेशन मारण्यासाठी इथपर्यंत पीटी उषा सारखा धावत आला काय? ओ मट स्वा करून टाकीन. पथर पथर करू नको. परदे ए नाही देत ना. काय करशील? ए जीव प्यारा असेल ना, ताबडतोब इकडनं कल्टी मार. चल निघ चल. हो, धमक्या कोणाला देत आहे? वकील साहेब आहेत ते.
आपण यांना घाबरायचं. वकील साहेब आहे ते. वकील साहेब माफ करा. आपल्याला बेडे ठोकतील, कोर्टात खेचून घेऊन जातील. माफ करा वकील साहेब. पण काळे यांना सांगून ठेव ना, धन्य में कोई किसी का बाप नहीं, कोई किसी का बेटा नहीं. खाऊ माझ्याशी बोल, आया बहिणीशी काय बोलतो? याद राख, मुकाट्यानं पर्स देऊन टाक, नाही ते इथंच गाडून टाकेन तुला. माझ्या पर्सनॅलिटीवर जाऊ नको हा. लई पस्तावशील. गावाकडच्या तालमीतल्या आखाड्यात तुझ्यासारखे लई आंडू पांडू लोळावले. आणि तुला सांगतो हा, ब्रेड पिजे खाऊन नाही तयार झालेलं शरीर हे, तालमीतलं आखाड्यातलं शरीर आहे. मी फायनल सांगतो, मुकाट्यानं पर्स द्या. किश, या पर्स मध्ये काहीच नाहीये. तुझ्या आईला लाज सांगतो आता मी तुला. त्या पर्स मधला माल पाहिजे आपल्याला. कसला आवाज चाललाय? कोण राडा करतो इकडे? आईला तू आपला जेल मधला शिंगर. तू काय करतो रे इकडे? हिरोईन कोण? आणि भाऊ जरा जप ना, तुझी वहिनी येते आणि या तुझ्या पंटरनं तिची पर्स पळवली. अरे आया बहिणींच्या कसलं माग लागतं रे? हिम्मत असेल तर मर्दाशी 2 हात करा ना. सगळा माल आत्ताच्या आत्ता पाहिजे सांगतो हा. चल देऊन टाक चल. पण भाई दोस्त आपला देऊन टाक चाल. भेटला सगळा माल? बोला वकील साहेब, काय सेवा करू आपली? कुठे टक्काटक हॉटेल मध्ये राहणार, चकाच्या गाडीत फिरणार. हा तू लय आवडतो आपल्याला, लय डेअरिंग आहे तू. येत बोल बोल, काय काम असेल तर रिंग टाक फक्त. नको, तू मला काही मदत न करणं हीच मदत आहे माझ्यासाठी. पुन्हा माझ्या वाटेला जायचं नाही. सर काय भाई, सगळी मेहनत फुकट गेली. या वकिलावर नजर ठेवा. हा भाई, फडणवीसच्या पोजला केस लढतोय. कोर्टात चक्रा मारा, पण याच्यावर भाव वधारून पैसे लावा मजबूत. हा खऱ्या लंब्या रेसचा घोडा आहे. चले भाई, बुकिंग शुरू है, जल्दी आ जा. एकादश कुंतलगिरी के विरुद्ध फडणवीस. एकादश जल्दी बोल भाई. बोलो भाई, खेलो भाई, सबको मिलेगा उम्मीद से दुगना. खेलो भाई, जो खेलेगा वो जीतेगा. चला चला लवकर, हो चला लवकर. अरे चल ना, हो तुम्ही पण. पैसा निकाल. 151 काय? सत्यनारायणाची पूजा आहे काय? असू द्या, द्या घ्या. यायला वकील पण शकील झालाय. हा बोला. गुड मॉर्निंग सर. मॉर्निंग. कोर्टात गर्दी वाढतच चालली आहे. मीडिया केस कव्हर. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. नाही सर, अजून तरी नाही, पण नक्की करतील. बेटिंग सुरू झालंय ना केसवर. बेटिंग? माझ्या केसवर बेटिंग? हो, पण सर ते नवीन वकील आहेत ना कुंथलगिरीकर, त्यांच्यामुळं. काय? हो सर. सगळं नीट आहे ना? हे बघ, आज एकदम कॉन्फिडेंटली बोल. एकदम व्यवस्थित होऊ दे सगळं. बघूया ना काय होतंय ते. हीच 100% हीच मुलती. माझ्याकडून लिहून घ्या ना तुम्ही. मी तुम्हाला सांगतो, दुसरा कुणी असूच शकत नाही. कशावरून? हो, कारण त्याचं वागणंच तसं होतं. अतिरेकी. माझ्या झोपेचा पार खोबरं केलं त्यांनी. 1 तासाची झोप वाया घालवली त्यांनी माझी. नको नको म्हणत असताना आत घुसले. त्याच्यात हात घाल, त्याच्यात हात घाल. मी तुम्हाला सांगतो, त्या पांडुरंगाचा खून यांनीच केलाय. अहो, गरीब मुलगा बिचारा माझ्या समोर कधी तोंड उघडून बोलायचा नाही. मै पोरं निघून गेल्यानंतर तुम्ही स्टोअर बंद केलं आणि समोरच्या हॉटेलमध्ये नाश्त्यासाठी गेलात. हो, तरी सुद्धा यांची गाडी तिथेच. मग नंतर एक ट्रक आला आणि मध्ये उभा राहिला. मिळाला ना यांना आडोसा. मग काय घुसलंय आतमध्ये, पोसकला त्या पांडुरंगाला, उचलली कॅश व पडलं बाहेर. अहो, मरताना त्या पांडुरंगाने बिचाराने अलार्म वाजवायचा प्रयत्न केला. त्यावेळेला माझ्या हातात चहाचा कप होता. मी असा घोट घेणार एवढ्यात अलार्म वाजला. कप तसाच खाली ठेवला. काय झालं ते पाहायला असं रस्त्यावरती पळालो तर समोर ती लाल रंगाची स्कॉर्पिओ गाडी अशी माझ्या तोंडावरनं भरधाव निघून गेली. मी तुम्हाला सांगतो, दुसरं कोणी असूच शकत नाही. यांचंच काम आहे. दॅट्स ऑल मिलॉर्ड. युअर विटनेस.